पारंपरिक पशुपालनाला आधुनिकतेची जोड देत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जातिवंत मुरा म्हैस आणि गीर गोवंश संवर्धनाचा ध्यास घेत नाणीबाई चिखली येथील अरविंद पाटील कुटुंबानं तब्बल 30 वर्ष अखंड परिश्रम घेतलं. शास्त्रीय पद्धतीचं गोठा व्यवस्थापन, आरोग्यदायी पशुधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दररोज तब्बल 550 लिटर दर्जेदार दूध उत्पादन करणाऱ्या या कुटुंबाला अखेर केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नमस्कार, माझं नाव अरविंद यशवंत पाटील. माझ्या गावाचं नाव आहे नाणीबाई चिखली, कागल तालुक्यामधलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं. मी गेली 30 वर्ष झालं अगदी प्रामाणिकपणे हा दूध व्यवसाय करतो. माझ्याकडे आज जवळजवळ 125 जनावरांचा गोठा आहे. याच्यामध्ये 60 ते 70 मुरा ब्रीडचे आहेत, ज्या 12 लिटर पासून ते 21 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या मुरा म्हशी आहेत. ब्रीडिंग मध्ये खूप सुंदर काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि एचएफ मध्ये जवळजवळ 20 एचएफच्या गायी आहेत. आणि लहान मोठ्या त्यांच्या जे काही आपण ब्रीडिंग मध्ये तयार झालेल्या ज्या रेड्या पाड्या आहेत, ह्या सुद्धा प्रचंड प्रमाणात आहेत. टोटल 125 जनावरांच्या प्लस आहे. दिवसभराचं दूध या ठिकाणी सांगायचं झालं तर 500 ते 600 लिटरच्या दरम्यान दूध होतं. आणि हे सगळं दूध 3 कॅटेगरीमध्ये आपण त्याचं हे केलेलं आहे की काही दूध हे प्रोसेसिंगला जातं, काही दूध हे इथं लोक आमचे खरेदी करून घेऊन जातात, जी आपल्या इथं गावामध्ये 72 रुपये मध्ये म्हशीचं दूध विकत घेऊन जातात. आणि राहिलेलं मग आपल्याला दूध संघाला पाठवतो. आता हा दूध व्यवसाय 30 वर्ष हा जो चालू झाला किंवा आपल्याला हा माझा प्रवास पूर्ण झाला, याच्या पाठीमाग एकत्र कुटुंबाची ताकद अतिशय महत्वाची आहे. बाहेरचे लेबर हे सगळं काम करण्यासाठी जवळजवळ 6 कामगार आमच्या आजूबाजूचेच ठेवलेले आहेत. याच्यामध्ये 2 फक्त युपी बिहारचे आहेत, नाहीतर बाकी सगळे आपल्या लोकलचेच आहेत. 10 एकर माझी शेतीवाडी आहे, जेणेकरून त्या वडलोपार्जित शेतामधूनच चांगली पौष्टिक आणि गुणवत्तेची वैरण किंवा चारा जो आहे तो न्यूट्रिशन युक्त चारा आमच्या म्हशी गायींना मिळावा आणि आमच्या दुधाची मागणी या ठिकाणी वाढावी, हा एक प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये प्रयत्न होता. आणि हा जीवन प्रवास जो आहे दुग्ध व्यवसायाचा, ज्यावेळेला वडील करत होते त्यावेळेला ते पारंपरिक करत होते. म्हणजे 96च्या अगोदर, 1996च्या अगोदर त्यांच्याकडे 2-4 गायी 2-4 म्हशी असायच्या, पण ते पारंपरिक पद्धतीने असायचं. ज्यावेळेला खरोखरच माझी 10वी माझी पूर्ण झाली, त्यावेळेला मात्र मी त्यांना मदत करत गेलो. आणि 99ला मी बेंगलोरवरनं 5 गायी मला वडिलांनी घेऊन दिल्या. मी स्वतः त्या काळामध्ये वडिलांच्या बरोबर बेंगलोरला गेलो होतो. आणि त्यावेळेला जो माझा आयुष्यातला माझा प्रवास चालू झाला, तर त्या 5 गायींच्या पासून आज अखेर 350 गायी मी या ठिकाणी माझ्या गोठ्यामध्ये जनावर मी तयार केलेले आहेत. आणि हा प्रवास खूप म्हणजे खडतर, खूप काही चढ उतार, म्हणजे काही कडू आणि काही गोड प्रसंग सुद्धा मला त्या ठिकाणी अनुभवास आले. आणि अनुभव घेत घेत मी खूप अभ्यासक आहे त्या विषयामधला. मी स्वतःच माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे जनावरांची रवंत दिवसाला किती होते, श्वसनाचा वेग काय असतो, एका जनावराला हिरवा चारा सुका चारा किती लागतो, पाणी व्यवस्थापन नेमकं कसं असायला पाहिजे, पारंपरिक पद्धतीला जर फाटा फोडायचा असेल तर त्याला विज्ञान त्याला जोड दिली पाहिजे, हे शास्त्र पहिला मी स्वतः विकसित केलं. आणि शास्त्राच्या अनुभवानुसार आणि मुख्य जनावरांच्या ह्या अभ्यासानुसार मी एक सिलेबस तयार केला. आणि हे करत असताना मला वाटते 2011-12च्या दरम्यान हे सगळी प्रगती बघता गोकुळ दूध संघाने मला एक ट्रेनिंग सेंटर दिलं की शेतकऱ्यांना शेतकरी भाषेमध्ये हे प्रशिक्षण या ठिकाणी द्यायचं आहे. आणि मोठी जबाबदारी माझी जिल्ह्याची मला या दूध संघानं आपल्या गोकुळ दूध संघानं ठेवली. आणि त्याच्यातून ते आतापर्यंत महाराष्ट्रातले आणि परराज्यातले सुद्धा शेतकरी माझे मार्गदर्शन आणि माझी गाईडलाईन घेतात आणि दूध व्यवसाय यशस्वी करतात. बरेचसे गोठे माझे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहेत की जवळजवळ 3,500-4 हजार गोठे म्हणायला काय अडचण नाही, अख्खा महाराष्ट्र म्हणायला काय अडचण नाही. या दुग्ध व्यवसायामध्ये जेवढं काय बारकावे मिळतील हे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून मला शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं एक खूप मोठा बेस या ठिकाणी मी तयार करून ठेवलेला आहे. काही तरुण नोकऱ्या सोडून कुणाची लग्न पण होत नाहीत, तर ते सुद्धा तरुण माझ्याकडं ऑफलाईन साठी इथे येतात. त्यांना प्रॅक्टिकली हे सगळं समजावून सांगितलं जातं. त्यांना गोठा बांधकाम, त्यांना म्हशी गाई खरेदी करणं किंवा त्यांना कुट्टी मशीन कुठलं घ्यायचं, दुधाची कॉस्टिंग कशी काढायची, दूध उत्पादन खर्चावरती काय नियंत्रण ठेवलं पाहिजे, दुधाची विक्री किती रुपयानं झाली पाहिजे, दुधामध्ये व्हॅल्यू एडिशन करण्यासाठी आपल्याला काही प्रोडक्ट्स आपल्याला त्याचं आम्ही काय केलंय, एक त्याचा आपण काही गोष्टी तयार केलेल्या आहेत, त्या सुद्धा त्यांना आम्ही डाटा त्याचा देतो की बाबा तू उभं राहा, तू सक्षम राहा. म्हणजे खूप काही विजन घेऊन मी या ठिकाणी बाहेर पडलेला आहे. पशुसंवर्धनला सुद्धा मला या ठिकाणी मला चांगलं काम करायचं की बाबा पशुसंवर्धन विभागाचं जे काय जंताचं औषध असेल, काही आउटब्रेक असेल, कारण शासन पण धडपडायला की या देशातनं काही आउटब्रेक असे आहेत की जनावरांच्या मध्ये आजार आणि ह्या गोष्टी आहेत, हे पळवून लावायसाठी
काही लसीकरण पण आहेत. हे लसीकरण शासनाकडनं दर वर्षाला हे सगळी मोहीम राबवली जाते. ह्या मोहिमेमध्ये सहभाग होऊन या ठिकाणी आपल्या राज्यातील जनावर ही बाधित होऊ नयेत आणि ती दुधामध्ये कशी राहतील यासाठी मी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. कत्तलखान्याकडे जाणारी जनावर जी निकृष्ट दर्जाच्या व्यवस्थापनामुळे खरोखर ती कापायच्या मार्गावरती आहेत, हे सुद्धा वाचवायचं मी या ठिकाणी मी काम करत आहे. भरकटलेला तरुण या दूध व्यवसायामध्ये कसा येईल आणि तो रोजगार कसा त्याला मिळेल, हाही विषय अतिशय महत्वाचा आहे. हे फक्त व्यवसाय करण्यापुरतंच ठीक नाही. आपला सक्षम भारत किंवा आपली येणारी जी जनरेशन आहे, कारण अभ्यासाचं ओझं हा एखादं लहान बाळ जन्माला आल्यापासून त्याचं 7-8 वर्षामध्ये जो त्यावेळेला ऍडमिशन घेतो, तर तेव्हापासून ते त्याच्या आयुष्यामध्ये इतकं प्रचंड त्याच्या मेमरीमध्ये ताण आलेला आहे. हा ताण जर त्याचा कमी करायचा असेल तर आपलं दूध सुद्धा या ठिकाणी त्याला झोप लागण्यासाठी आणि त्याला बॉडीसाठी न्यूट्रिशन मिळण्यासाठी सर्वोत्तम स्रोत आहे. की बाबा त्या तरुणाला हे दूध सात्विक आणि पौष्टिक आणि मानवी हाताचा स्पर्श नसलेलं दूध त्याला जर द्यायचं असेल तर मला त्याच्यावर जोरात काम करावं लागणार आहे. तर राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत कसं पोहोचला? आता हे सगळं काम करत असताना याची दाद मला अभिमान वाटतो मला सांगण्यासाठी की तुमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्याच्या, पशुपालकाच्या आणि या मुख्या जनावरांच्या सेवेमुळं आणि तुमच्या मार्गदर्शनामुळं मी आज एक राष्ट्रीय जो पुरस्कार दिला जातो, तर ह्याच्यामध्ये माझा जो जीवन प्रवास होता हा कुठं कुठं कॅटेगरीमध्ये बसलो तर उत्कृष्ट पशुपालक म्हणून माझी या ठिकाणी देश लेवलला माझा गौरव करण्यात आला. देशामध्ये 2081 आवेदनं आलेली होती, त्यातून मला एक उत्कृष्ट पशुपालक म्हणून मला प्रथम क्रमांकाचं मला बक्षीस जाऊ दे पण मला पुरस्कृत मला केलं आणि मला पुरस्कार मिळाला या ठिकाणी. तर याचं जे काही मी म्हणजे माझ्या गोट्यामध्ये जे बदल केलं ब्रीडिंगवरती, मला माझं राज्य, माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारं राज्य आणि माझा महाराष्ट्र म्हणजे गायी विकणारं राज्य, ही संकल्पना मी गेली 5 वर्ष झालं राबवत आहे. 2030ला माझ्या महाराष्ट्रातनं मुर्रा म्हशी आणि एचएफ जातीच्या गायी हे विकण्यासाठी मला माझा महाराष्ट्र उभं करण्यासाठी माझं पहिलं ध्येय आहे. याची या ठिकाणी नोंद घेण्यात आली. दुसरी गोष्ट आहे, माझा सगळा गोटा हा मिल्किंग पार्लरवरती आहे. मानवी हाताचा स्पर्श नसलेलं दूध या ठिकाणी मला तयार करायचं आहे आणि मला हे दूध पोच किंवा हे मॉडेल मला महाराष्ट्रात द्यायचं आहे. 3 नंबरला उत्कृष्ट वैरणी जर झाल्या तर हा गोटा व्यवस्थापन अजिबात फेल जात नाही, हे एक मॉडेल मला या ठिकाणी तयार करायचं. हे त्या निकषामध्ये त्या पुरस्काराच्या बघितण्यात आलं. माझं एकत्र कुटुंब काम करतं आणि माझे सोशल मीडिया असेल किंवा माझं जे प्रबोधन आहे, समाजासाठी माझं देणं आहे, या देशासाठी राज्यासाठी जे माझं योगदान आहे ते प्रचंड प्रमाणात आहे. या सगळ्याची दाद घेत मला हा पुरस्कार मिळाला. हा मिळालेला पुरस्कार मी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या मुख्या जनावरांच्या आशीर्वादामुळे, प्रेमामुळे आणि तुमच्यासारख्या अगदी विश्वास माझ्यावरती ठेवून जे माझं युट्यूब चॅनल बघता, इंस्टाग्राम बघता, माझं फेसबुक बघता, या सगळ्यांना मी या ठिकाणी हे श्रेय देईन. माझ्या पशुपालकांना हे माझं श्रेय देईन. मला माझ्या डेअरी इंडस्ट्रीमध्ये मला उभं करण्यासाठी खूप काही अशा बेस असतील किंवा माझं प्रबोधन किंवा माझं नाव मोठं करण्यासाठी हे सगळे चॅनल्स असतील किंवा हे वृत्तपत्र असतील किंवा सोशल मीडिया असेल, डॉक्टर्स असतील, खूप काही दूध संघाचे अधिकारी असतील, दूध संघ असतील, पशुसंवर्धन विभाग असेल, शासन असेल, या सगळ्यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. गाई म्हशींबरोबर अक्षरशः रंगलेलं पाटील कुटुंब आज ग्रामीण भागातील आधुनिक दुग्ध व्यवसायाचं प्रेरणादायी उदाहरण ठरलंय. 1998 मध्ये 12वी पर्यंत शिक्षण झालेल्या अरविंद पाटील यांनी नोकरीच्या मागे न लागता 2 मुर्रा म्हशींच्या गोठ्यापासून प्रवास सुरू केला. आज त्यांच्या गोठ्यात जवळपास 150 जनावरे असून मुक्त गोठा, सौर ऊर्जेचा वापर, मिल्किंग मशीन सारख्या सुविधांसह एक व्यवस्थित वैज्ञानिक दुग्ध व्यवस्थापन प्रणाली त्यांनी उभी केली. त्यापैकी 92% दूध उत्पादन यंत्राद्वारे होतं. त्यामुळे हाताचा स्पर्श नसलेलं स्वच्छ आणि सात्विक दूध तयार होतं. बाहेरच्या मुक्त गोठ्यातनं सकाळी आणि संध्याकाळी ही सगळी जनावरं आम्ही काय करतो, आत मिल्किंग पार्लर मध्ये घेतो, जेणेकरून इथं मानवी हाताचा स्पर्श नसलेलं दूध, म्हणजे समजून घ्या तुम्ही, प्रत्येकानं येणाऱ्या काही दिवसांमध्ये या सुद्धा नियम अटी लागू होणार आहेत. तर आपण आजच याची तयारी करूया की इथं सगळं मिल्किंग मशीननं या ठिकाणी आमच्या इथं धारा काढल्या जातात आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही मिल्किंग पार्लर सुद्धा या ठिकाणी आम्ही सिस्टम चालू करणार आहे. एकाच वेळेला 8 मुर्रा म्हशी दूध देतील किंवा 8 एचएफ जातीच्या गायी दूध देतील आणि ते डायरेक्ट BMC ला जाईल, अशा पद्धतीचं सुद्धा आपण या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं आहे. ग्रामीण भागातील अनेक कुशल युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला असून घरातील महिलांना दूध उत्पादक उपपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण दिलं आहे. तर माझ्या गोट्यामध्ये हे जे व्यवस्थापनाचा जो भाग आहे,
हे एका कंपनीसारखं मी तयार केलेलं गेली 15 ते 16 वर्ष झालं, की सकाळी 3:30ला कामाचं जर नियोजन चालू झालं तर ते बरोबर 6:30 वाजेपर्यंत माझं पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण होतं. याच्यामध्ये चारा टाकणं असेल, याच्यामध्ये दूध काढणं असेल, पशुखाद्य घालणं असेल, जनावर माझ्यावरती येणं, ह्या गोष्टी असतील, तर हे मला 3 ते 3.5 तासाच्या आत मला हे पूर्ण करावं लागतं. तर त्यासाठी सकाळी एकदा 3-3.5 तासाचा बेस आहे, संध्याकाळी एकदा वेळापत्रकामध्ये हा बेस आहे. दिवसातनं 2च वेळेला आम्ही हे कामाचं वेळापत्रक ठेवलेलं आहे. दुपारची वेळ आता इथं बघितलं तर पाठीमागं सगळी जनावरं निवांत रवंत करत बसलेले आहेत. याचा अर्थच असा आहे की आता दिवसभरामध्ये जे दूध तयार होतं 250 ते 350 लिटर, हे माझ्यासाठी फक्त विश्रांतीच्या वेळेमधनं हे माझ्यासाठी जनावर तयार करतं. अशा पद्धतीचं मॉडेल मला या ठिकाणी महाराष्ट्राला पण द्यायचं आहे आणि हे माझं वेळापत्रक तयार करतो. दुसरी गोष्ट आहे, प्रत्येकानं आम्ही सुद्धा आमच्या या वेळापत्रकामध्ये कामं विभागून घेतलेले आहेत. वडिलांनी 10 एकर शेती बघायची, पौष्टिक वैरण वर्षभर द्यायचं नियोजन वडिलांच्याकडे आहे. भावानं हे सगळं गोट्यातलं रोगराई असेल, माझ्याच्या तक्रारी असतील किंवा काय असेल, बाकीच्या काही गोष्टी असू देत, हे गोठा त्यानं बघायचं आहे. आमच्या आईनं दुधाची विक्री बघायची आहे आणि उपपदार्थाचा आमच्या 2 महिला बघतात, माझी बायको आणि माझ्या भावाची बायको. म्हणजे असा एक रोजगार आमच्या कुटुंबामध्ये, म्हणजे अख्खं कुटुंबच रंगलंय आमच्या गोट्यामध्ये, असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. तर हे एक वेळापत्रक असतं कामाचं. पाटील कुटुंबाच्या मालकीच्या 10 एकर शेतीत संपूर्ण पशुखाद्याची सोय करण्यात आली आहे. जनावरांच्या गरजेनुसार उत्तम प्रतीचं कोरडं खाद्य उत्तर प्रदेश, हरियाणामधून मागवलं जातं. खाद्य व्यवस्थेची जबाबदारी अरविंद पाटील यांचे वडील यशवंत पाटील, तर जनावरांच्या आहाराचे दैनंदिन नियोजन भाऊ अमर पाटील सक्षमपणे सांभाळतात. दररोज 20 ते 25 लिटर दूध देणाऱ्या एका म्हशीची काळजी घेणं मोठं काम आहे. त्यामुळे गोठ्यातील सर्व जनावरांची नियमित तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय पथक सदैव उपलब्ध असतं. दर 10 दिवसांनी आरोग्य तपासणी केली जाते. तर मुर्रा म्हशींच्या मादींची पैदास वाढवण्यावर विशेष भर दिला जातो. हा सगळा मुक्त गोठा आहे. जनावरांना 24 तास फिरण्याची सोय आणि 24 तास त्यांनी निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहावा अशा पद्धतीचं 125 जनावरांचा गोठा आम्ही हा मुक्त केलेला आहे. जवळपास 1 एकरामध्ये ह्या सगळं त्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. इकडच्या बाजूला आता ही चाऱ्याची कुट्टी आहे. हे सकाळ संध्याकाळ आम्ही चांगल्या चाप कटरनं, ब्राझील कंपनीच्या चाप कटरमध्ये क्रश करून आम्ही हा TMR करून दिलेला आहे. हिरवा चारा, सुका चारा, याच्यामध्ये मीठ, सोडा, मिनरल मिक्सचर असं याचा एक बेस तयार करून ठेवलेला आहे, बेड तयार करून ठेवलेला आहे. हे मिक्स करून आम्ही त्या जनावराला खायला घालू शकतो सकाळ आणि संध्याकाळ. आता ही सगळी जनावरं रवंत करत बसलेले आहेत की यांच्या डोक्यात एकच आहे की पुन्हा यांना खायला मिळणार आहे संध्याकाळी 3:30 ते 4 वाजता. त्याच्यामुळे ही सगळी जनावरं आपले निवांत बसलेले आहेत आणि निवांत चारा खात आहेत. एका शेतकऱ्याकडे असलेल्या 2 जनावरांची एकाच वेळी गाभण अवस्था असल्यास पडणारा आर्थिक भार आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न अरविंद पाटील स्पष्टपणे मांडतात. त्यांच्या मते मोठ्या दूध संघांनी शेतकऱ्यांना फक्त 2 नव्हे तर किमान 5 जनावरांचा संच द्यावा, ज्यामुळे उत्पादन स्थिर राहील आणि कर्जफेड सुलभ होईल. माझं जे विजन आहे किंवा मला जे महाराष्ट्रासाठी एक गोष्ट मला मोठ्या प्रमाणात करायची ते म्हणजे ब्रीडिंग वरती. माझी काही स्वप्न आहेत की माझा महाराष्ट्र म्हणजे उत्तर भारतवाल्यासारखं, माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी आणि गायी विकणारं राज्य मला या ठिकाणी उभा करायचं. आणि मी त्या अनुषंगानं मी खूप प्रयत्न करत असतो. प्रत्येक शेतकऱ्याला प्रबोधनामध्ये म्हणतो की बाबा चांगल्या रेड्या पाड्या तयार करूया आणि आमच्या राज्यातनं विकूया. कारण प्रत्येक वेळेला भावना जपायची आणि प्रत्येक वेळेला कर्ज काढून इतर राज्यामध्ये जायचं, हे आपलं कुठलं तर थांबलं पाहिजे. तर हा माझा जो बेस आहे, दर वर्षाला 20-25 अशा रेड्या तयार होतात, सुंदर जाग्यावर रिंग असणाऱ्या आणि जबरदस्त. म्हणजे या ठिकाणी ह्या कालवडी आमच्या 2-2.5 लाख रुपयाला सुद्धा व्यायला झाल्यानंतर आम्हाला विकून परवडणार नाही इतकं चांगले सिमेंटच्या स्ट्रॉ आपण या ठिकाणी केलेले आहेत. आता हा मुक्त गोठा जर बघितला तर इतकं शांत आणि इतक्या आनंदी, माझ्या गोट्याला एक सुद्धा फॅन नाही. आता ह्यो गोठा जर बघितला, टोटल संपूर्ण जर गोठा बघितला एकंदरीत 1 एकराचा, तर इथं इतका आनंद आहे, इतका म्हणजे यांच्या भावना इतक्या सुंदर आहेत. खरोखर राष्ट्रीय पुरस्कारासाठी ह्या भावना, ह्या मुख्या जनावरांचा आशीर्वाद किंवा त्यांनीच भावना केल्यात की मी स्वर्गात आहे असं त्यांना आता जाणवतं. कारण काय, हे बघा ना, किती म्हणजे माशी नाही, मच्छर नाही, डास नाही, काही नाही, इतकं निवांतपणा का बसल्या या. तर यांना हे वातावरण आवडतं. तर प्रत्येकानं, तरुणांना मुक्त गोठ्यामध्ये काम केलं पाहिजे. सुंदर संकल्पना आहेत या मुक्त गोठ्याच्या, जेणेकरून त्या तणावमुक्त असल्या पाहिजेत आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असल्या पाहिजेत.
दुधाचा महापूर या वर्गीस कुरियन यांच्या संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी या प्रकारे होऊ शकते असंही ते सांगतात. नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीला आधुनिक दुग्ध व्यवसायाची जोड देत पाटील कुटुंबानं साधेपणातून यशाचा नवीन आदर्श उभा केलाय. स्वच्छ दुधाच्या निर्मितीमध्ये आमच्या डोक्यात एक कन्सेप्ट आला की बाहेर राडी चिखलामध्ये किंवा शेणामध्ये बसलेलं जनावर ह्या पॅसेज मधून, हे 30-35 फुटाचा पॅसेज आहे, याला मोटर लावलेली आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने यांना चांगला शॉवर सिस्टम मध्ये ह्या जनावरांना धुवून आत मिल्किंगसाठी घेतलं जातं. दिवसातनं 2 वेळेला त्या मुर्रा म्हशीला आंघोळ घातली जाते. म्हणजे इतकं क्लीन आणि इतके बारकावे, आणि त्याला ते मुळातच तो पाण्यात राहणारा प्राणी असल्यामुळे पाणी प्रचंड आवडतं. तर त्याची एक भावना चांगली राहावी, त्याचं डोकं शांत राहावं, यासाठी आम्ही त्याच्या शांततेसाठी हा एक विषय घेतलेला आहे. त्यांच्या चिकाटीनं, नियोजनानं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरानं मिळालेला राष्ट्रीय गोपाळरत्न पुरस्कार हे त्यांच्या कष्टाचं सार्थ फलित आहे. कोल्हापूर सारख्या दुग्ध समृद्ध जिल्ह्याला या यशाचा अभिमान वाटत असून पाटील कुटुंबांचं सर्वत्र कौतुक होते.